मध्ये तांत्रिक अडचणी असतात, तो तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्याला पीक विम्याची कशी रक्कम मिळेल, कारण शेवटी केंद्राचा हिस्सा जमा केलेला आहे, राज्याने राज्याचा हिस्सा जमा केलेला आहे, शेतकऱ्याचा थोडा पोर्टलचा विषय असल्यामुळं या बाबतीमध्ये लवकरात लवकर शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम मिळेल हा प्रयत्न माझा आहे. अवकाळी पावसाच्या बाबतीत शेतकरी आधीच हवालदिल असताना सरकारकडनं सुद्धा म्हणावा तितका पाठपुरावा झाला नाही, प्रचंड उशीर झालेला आहे. अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठी शेतकऱ्यांना मदत पाठीमागं सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि दिवंगत उपमुख्यमंत्री जो एक शेतकरी एक नेता होता ते अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी स्वतः बांधावरती जाऊन आमच्या सगळ्या मंत्र्यांनी बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान पाहिलेलं आहे. शेवटी शेतकरी अडचणी शेतकऱ्यांना कशी मदत होईल, शेतकऱ्यांना कसं सहकार्य होईल ही भूमिका आमच्या सगळ्यांचीच असल्यामुळं ठीक आहे, पाठीमाग काही गोष्टीला उशीर झाला असेल पण जास्तीत जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न आमचा राहिला आहे. काही गोष्टी चुकीमुळे काय थोडं अडचणीमुळे काय राहिलं असेल पण रक्कम बऱ्यापैकी आमची शेतकऱ्याला त्यावेळेस अतिवृष्टीच्या काळामध्ये ह्या राज्याने मदत केलेली आहे. धन्यवाद. दत्तात्रय भरणे माध्यमांबरोबर बोलत होते. नाशिकचे शेतकरी सध्या भरणेंच्या बंगल्यावर आहेत आणि रिंग रोडमुळे शेतकरी भूमिहीन होत असल्याचा आरोप होतोय. या सर्व प्रश्नांची उत्तरं भरणे देत होते. त्याचबरोबर राज्यात सध्या अवकाळी पावसाचं संकट आहे त्या संदर्भात देखील भरणेंनी प्रतिक्रिया दिली.